महिलांसाठी बस स्थानक सुरक्षित राहिलेत का असा प्रश्न आज उपस्थित होताना दिसतोय। पुण्यामध्ये आज पहाटे 5:30 वाजता एका 26 वर्षीय मुलीवरती शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला। स्वारगेट हे गजबज असणारं ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी ही घटना घडलेली आहे। त्यामुळे नक्की बस स्थानक मुलींसाठी महिलांसाठी सुरक्षित आहेत का हे आपण जाणून घेऊया। आता आपण पंढरपूरच्या बस स्थानकावरती आहोत आणि या ठिकाणी काही महिला आहेत, मुली आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। आता आपण शिवशाही बसमध्ये जाऊयात, बसमधील काही प्रवासी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मावशी कोणते गाव? माळखंबी। बसमध्ये बस स्थानकावरती महिलांना सुरक्षित प्रवास होतोय का आता सध्या? होतोय आम्ही आज तर आलोय, वर्षात एकदा येतो शिवरात्रीला। काय अडचण नाही बाबा आम्हाला। ताई, तुम्ही कॉलेजला असताल, आज पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली। 26 वर्षीय एक मुलीवरती अत्याचार झाला बसमध्ये। मग सुरक्षित मुली आहेत का सध्या? नाही, सुरक्षितता केलीच पाहिजे। गर्दीमुळे मुलींना त्रास व्हायला तर त्यांच्यासाठी स्पेशल असं केलंच पाहिजे काहीतरी। काय तुम्हाला बसमध्ये काय त्रुटी वाटतात असं की म्हणजे प्रशासनानं शासनानं याकडे लक्ष दिलं पाहिजे? त्यांच्यासाठी असं रिझर्वेशन वगैरे केलं पाहिजे किंवा त्यांच्यासाठी अशा जागा ठेवल्या पाहिजेत, असं असलं पाहिजे। सुरक्षित वाटतं तुम्हाला बसमध्ये? नाही, कसे प्रवासी असतात बसमध्ये, काय नाहीच वाटत। काय म्हणजे काय सूचना कराल तुम्ही प्रशासनाला? सुरक्षितता ठेवा। आपल्यासोबत अजून काही महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ। मावशी, बसनं तुम्ही अनेक वर्ष झालं प्रवास करताय, पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली। काय कायदा सुव्यवस्था व्यवस्थित आहे का महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी? काय आहे, सगळे असलंच काय तर निघलेलं आहे ना, काय व्हायचं। 26 वर्षीय मुलीवरती बसमध्ये अत्याचाराची घटना घडली। आता असंच होतंय सगळं। काय केलं पाहिजे शासनानं? आता काय करायचं, शासनाने काय हिंडावं का त्यांच्याच बरोबर सगळे? कायदा कडक केला पाहिजे का? काही महिला सुरक्षा कायदा काढला पाहिजे आणि कॅमेरे लावले पाहिजे, म्हणजे आरोपी लवकर सापडतील आणि पोलिसी सेवा ही लवकर मिळेल। बसमध्ये कॅमेरे लावले पाहिजे, म्हणजे त्यामुळे कुठेतरी आरोपींना थोडीशी एक आळा बसतो, आळा बसेल। अजून काय केलं पाहिजे? महिलांनी पण जरा सावधगिरीने राहिलं पाहिजे। कुठला व्यक्ती कसा आहे ती आपण ओळखून राहिलं म्हणजे पाहिजे। अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून आपण सगळ्या गोष्टी सांगतो का नाही, ती सांगायला नाही पाहिजे। अनोळखी व्यक्तींवरती विश्वास ठेवला नाही पाहिजे असंही या ठिकाणी महिला सांगतात। काय केलं पाहिजे महिलांसाठी? महिलांसाठी त्यांनी सुरक्षा ठेवलं पाहिजे, एसटी जरा बंदोबस्त ठेवला पाहिजे किंवा मुली असतात शाळेच्या जाणारी मुलं असतात त्यांच्यावर जरा काहीतरी सीसी कॅमेरे ठेवलं पाहिजे की सरकारनं जरा मुलींसाठी। आणि मुलं दारू पितात, गांजा काय बी चरस वडतात आणि मुलीवर अत्याचार करतात। मग त्यांनी काहीतरी सरकारने त्याच्यावर काहीतरी बंधन आणायला पाहिजे की सरकारने सुद्धा काहीतरी मुलींसाठी सुरक्षा ठेवायसाठी। मुली शाळा शिकतात, आता मुलीवर सारखंच काय पण बलात्कार काय पण होत्यात आणि मुलं काय पण मुलींची ही करतात। नाही जरी मुली बोलल्या तरी मुलीवर काय बी अत्याचार करून मुलींना वडणार धरणार, 4-5 जण असं गोळा होऊन काय पण करणार मुलीवर अत्याचार। काय आता मुलींना देखील काय काळजी यामध्ये घेतली पाहिजे? मुलींनी पण सुरक्षित राहिले पाहिजे। मुलाकडला चांगलं एखादी चांगली असली तर त्याला चांगला चेचला पाहिजे धरून मुलींनी पण एखादा जर डांबरस असला तर मुलींचं बी काय चालत नाही हो त्याच्यासाठी आणि ती काय पण करू शकतो। एखाद्या जो चाकू हत्यार असली तर मुलीचं सुद्धा काय चालू शकत नाही तिथं। मुलींना देखील शिक्षण मिळलं पाहिजे। हा, ह्याचं मिळलं पाहिजे। तर कोणते गाव तुमचं? सोलापूर। काय सध्या परिस्थिती राज्यामध्ये, महिला सुरक्षित आहेत का? नाहीये। काय काय केलं पाहिजे सरकारने? बंदोबस्त ठेवला पाहिजे आणि असं म्हणजे एसटी मध्ये जाताना जरा सुरक्षित असं वाटलं पाहिजे महिलांना। काय वाटतं त्रुटी तुम्हाला एसटी मध्ये? कॅमेरे वगैरे बसले पाहिजेत। कॅमेरे बसले पाहिजेत आणि पोलिसांचं पण जरा सुरक्षा पाहिजे। कोणतं गाव तुमचं? दांडेवाडी।
आज महिलांना सुरक्षित आहे का? आज पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली, 26 वर्षीय मुलीवरती एसटी मध्ये अत्याचार झाला. तुम्हाला काय वाटतंय, सरकारनं काय केलं पाहिजे? सरकारनं कारवाई केली पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे महिलांवर, हा, सगळं सुरक्षा केली पाहिजे. एसटी मध्ये पण अशा घटना घडून आल्या म्हणजे अनेक ठिकाणी म्हणजे सुरक्षा म्हणून मुलींची राहिलीच नाही पाहिजे. म्हणजे असं का व्हायला लागले, असं लहान मुलींना सुद्धा वर अत्याचार व्हायला लागले. ते म्हणल्यावर सुरक्षा घडलीच पाहिजे, सरकारने कारवाई केली पाहिजे, त्याला सोडलाच नाही पाहिजे. माझ्या तर मते काय गृहमंत्र्याला काय सांगाल तुम्ही इथून? सगळ्यात सुरक्षित ठिकाण म्हणजे एसटीचं. हा. एसटी मध्ये जर असं व्हायला लागलं तर महिलांनी मुलींनी कोणावर विश्वास ठेवून जायचं सांगा. आता घरची काय म्हणतात, एसटीने जावं, एसटीने या, अन्य कोणत्या वाहनात जाऊ नका. हे सरकारी आहे ना विश्वासाचं ठिकाण आहे. मग इथून पण जर असं व्हायला लागलं तर महिलांनी कुणीकडे जायचं, किंवा लहान मुलींनी घरच्या आई वडिलांनी कुणावर विश्वास ठेवून मुलींनी लावायचं सांगा. सरकारचं अपयश आहे कुठेतरी. बेटी बचाव बेटी पढाव एकीकडे म्हणायचं आणि मोठं अपयश. आज पण मोठ्या मुलांनी ती सहकार्य करतेच ना. आजकालच्या मुली ह्या सरकारच्या एसटीनच शाळा शिकते, त्या एवढं पदही निर्माण करते. ह्याच एसटीत तर मुलींना अत्याचार व्हायला लागल्या. मुलींनी मग शिकायचं कसं, मोर जायचं तर कसं? सरकारने ही अत्याचार होण्यापासून ही दुरावता आली पाहिजे. तुम्ही कॉलेजला जातात चाल, जातो, काय तुम्हाला अनुभव येतो एसटी मध्ये? सुरक्षा वाटते. एकमेव असं वाटतं की सरकार आपल्या पाठीशी आहे, पण असा घटना जर घडून आल्या तर परत वाटेल का हे आपल्या एसटीत हे होणार आहे म्हणून. काय सांगा, तुमचं गाव कोणतं? आपलं कायच आहे महिलांसाठी, काय आहे का एसटी सुरक्षित आता पहिल्यासारखी? पहिल्यासारखी सुरक्षा नाही आता राहिली. काय केलं पाहिजे, काय सांगा तुम्ही? सुरक्षा केली पाहिजे सरकारने. सुरक्षा केली पाहिजे. बसमध्ये महिला असतात, मुली असतात, सुरक्षेच्या दृष्टीने आपण काय करतो? काय नाही, जिथं त्यांना थांबायचे त्यांना जिथं उतरायचं तिथं उतरवतो. संध्याकाळी टायमाला इथं थांब म्हणलं की तिथं उतरून टाकतो. हात केला की संध्याकाळी टायमाला घेतो त्यांना. आणि ज्या वेळेस तुमची बस पार्क होती, संध्याकाळी बस थांबते एखाद्या ठिकाणी, मुक्कामी येते डेपो मध्ये साईडच्या बाजूला, तर त्यावेळेस काय बस लॉक केली जाते का लॉक नसते बस? नाही, तिथं ह्याच्या वॉचमॅनच्या ह्याच्या आतमध्ये असते. बसला लॉक आहेत का सगळ्या बसला? का काय बसला आहेत, काय बसला नाहीत, कसं आहे? नाही, ह्या बसला आहेत, काय जुन्या बसला नाही. शिवशाही बसला लॉक आहेत, म्हणजे ती बस लॉक असणं गरजेचं आहे. म्हणजे ड्रायव्हरची आणि कंडक्टरची जबाबदारी आहे की बसची दारं लॉक करून जाताना जावं, कारण का त्यामध्ये महागड्या वस्तू वगैरे असतात. पुण्यामध्ये एक घटना घडली की ज्या शिवशाहीमध्ये 26 वर्षीय मुलीवरती बलात्कार झाला, आणि मग ती दरवाजा उघडून आडोशाला बसणाऱ्या बसमध्ये त्या मुलगा गेला, त्या ठिकाणी घटना घडली. म्हणजे कुठं तर ड्रायव्हरचं पण चुकतंय असं वाटतंय का? नाही, ते त्याला माहिती असेल आपला दरवाजा कसा उघडायचा, काय ते चढ उतर केला असेल त्यानं. चावी असेल ना त्याला? चावी नाही त्याला, एअरवर असं आहे का? तर आपण पाहतोय की ही शिवशाही बस आहे, आणि अशाच एका बसमध्ये गजबजलेल्या ठिकाणी पहाटे 5:30 वाजता पुणे सारख्या ठिकाणी, स्वारगेट सारख्या ठिकाणी एका 26 वर्षीय मुलीवरती अत्याचार होतोय. तर प्रशासनाचं कुठेतरी हे अपयश आहे. आणि अशा बसमध्ये की ज्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावरती शाळेच्या मुली प्रवास करतात किंवा महिला प्रवास करतात, किंवा एकंदरीत सर्व बसमध्ये CCTV कॅमेरे लावावेत आणि सुरक्षा ही कडक करावी, अशी मागणी या ठिकाणी ज्या महिला आहेत, ज्या मुली आहेत, ते व्यक्त करताना दिसते. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.